नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा. आज अनेक मतदारसंघात राजकीय धुळवड बघायला मिळाली. महाराष्ट्रातही लोकसभेचे रंग पाहायला मिळाले. महायुती असो की महाविकास आघाडी, कुठे प्रेमाचे रंग तर कुठे संघर्षाचे. उदाहरणार्थ, जिथे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महायुतीतील वादांवर तोडगा काढला जातोय, नेत्यांमध्ये समेट घडवली जाते, तिथं अमरावतीमध्ये राणा विरुद्ध कडू अशी संघर्षाची होळी पेटली आहे. अशाच घडामोडी महाविकास आघाडीमध्येही आहेत, जिथं मातोश्रीवर खुद्द शरद पवार पोहोचले. या घडीला चर्चा ही जागा वाटपाचीच. शेवटी अजूनही अनौपचारिक उमेदवारी कितीही दिली असली तरी औपचारिक घोषणा दोन्ही पक्षांनी केलेली नाही. तर काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील नावांमुळे उडालेला धुरळा हा कायम असून बारामतीच्या जागेवरून विजय शिवतारेंनी नवे रंग चढवले. नको नको त्या शिव्या रस्त्यावर शिमग्याला ऐकू येतात. राजकीय धुळवडीत सुद्धा अवकात, स्वार्थी, झुंडशाही, घराणेशाही, राक्षस, ब्रह्मराक्षस, विंचू, चप्पल, पाशवी शक्ती, दहशतवाद असे अनेक विशेषण आपल्या विरोधकांसाठी ऐकायला मिळाली. हा शब्दांचा प्रवास होता विजय शिवतारेंचा, आणि तोही अजित पवार आणि शरद पवार अशा दोघांच्या विरोधात. आता मात्र विजय शिवतारेंची बारामती लोकसभा लढण्याची भूमिका ही जनतेची लढाई, ती देवाची लढाई ह्या वाक्यापर्यंत पोहोचली आहे. कुणालाच अंडर एस्टिमेट करू नये म्हणत 12 एप्रिलला शिवतारे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगून गेलेत. 2019 मधील अजित पवारांचं वक्तव्यावर मी बसलेल्या विजय शिवतारेंनी सर्व हिशोब मांडत पवारांना घाम फोडलाय. थेट नेताच टार्गेट होत असल्यामुळे तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे. शिंदेंनी शिवतारेंना समज द्यावी, मानसिक संतुलन बिघडलंय. शिवतारेंच्या आरोपामागचा मेंदू दुसराच असं प्रत्युत्तर देणाऱ्या राष्ट्रवादीने शिवतारेंच्या आरोपांचं पाणी नाकातोंडात जाऊ लागल्यानंतर आता तर थेट महायुतीतून बाहेर पडण्याचाच इशारा दिलाय. आणि आज तर विजय शिवतारेंनी कहरच केला. अजितदादा विंचू आहेत आणि ते नरेंद्र मोदी रूपी पिंडीवर बसलेत, आणि त्याच्यामुळे आता आम्हाला चप्पल पण मारता येत नाही. अजितदादांना चप्पल मारण्याची भाषा करणारे विजय शिवतारेची लायकी आहे का? अरे हा विजय शिवतारे एका अजित पवारांच्या वाक्यामुळं विधानसभेला पराभूत झाला होता. ही अजित पवारांची ताकद आहे, आणि अजित पवार आमचे सर्वोच्च नेते आहेत. जर अशा पद्धतीनं चपलेनं मारण्याची भाषा जर शिवसेनेचा नेता करणार असेल तर आम्ही काय लाचार आहे का? आम्ही महायुतीतून बाहेर पडू. आम्हाला असल्या सत्तेमध्ये राहण्यामध्ये इंटरेस्ट नाही. जर आमच्या नेत्यांना चप्पल मारायची भाषा होत असेल तर अशा सत्तेमध्ये राहण्यात तर काय मतलब आहे? त्यामुळं निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी याची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. त्या विजय शिवतारेची अक्कलपट्टी करत आवडतो. महायुतीमध्ये राहून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे आमचं होम ग्राउंड आहे तिथं अशा पद्धतीची भाषा ऐकून घ्यायला आम्ही मोकळे आहे का? विजय शिवतारेंना निवडणूक लढवायची तर लढवू द्या, त्याच्याबद्दल आमचं काय, आम्ही काय त्याला घाबरत नाही. त्याला 3 बायकापैकी एका जरी बायकोचं मत पडलं ना तरी पुरेसं आहे. काय लायकी आहे ना विजय शिवतारेंची, आता निवडणूक लढवल्यावर कळणारच आहे. परंतु आमच्या नेत्यावर महायुतीमध्ये राहून अशा पद्धतीनं बोलणं हे आम्ही सहन करणार नाही. राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यकर्ता सहन करणार नाही. राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांच्या या वक्तव्यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावरील तुमच्या सविस्तर प्रतिक्रिया तर आपण पाहणार आहोतच. तसंच राष्ट्रवादीची भूमिका, पुढची वाटचाल कशी असणार आहे यावर सविस्तरपणे बोलण्यासाठी स्वतः उमेश पाटील थोड्याच वेळात झिरो आवर मध्ये असणार आहेत. पण तुर्तास आता जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे, आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, अजितदादांना विरोध करणाऱ्या शिवतारेंवर कारवाई न झाल्यास महायुती सोडू. राष्ट्रवादीचा हा इशारा खरा होईल का? तुम्हाला काय वाटतं? सांगायचं होतं होय किंवा नाही.
राष्ट्रवादीच्या या टोकाच्या भूमिकेमुळे युती धर्म पाळत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतारेंना उमेदवारी मागे घ्यायला लावणार का? शिवतारे ते ऐकणार का? असे प्रश्न उपस्थित होत असताना स्वतः विजय शिवतारे काय म्हणतायत ते पाहूया. एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल. हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे. अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही. ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, ह्या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे. ही फाशीच घेतोय मी. एवढ्या मोठ्या याला मी जेव्हा टक्कर मारतोय, जिंकलो तर जनतेचा आहे, त्यावेळी मला फाशी झाली तरी काय हरकत नाही, कोणी फाशी दिली तरी हरकत नाही, पण पाठीमागे मी हटणार नाही. अजित पवारांबाबत टोकाची भूमिका घेणाऱ्या विजय शिवतारेंना त्यांच्याच शिवसेना पक्षातूनही विरोध होऊ लागलाय. युती धर्म पाळणं जमत नसेल तर त्यांनी वेगळा मार्ग पत्करावा असा निर्वाणीचा इशाराच संजय शिरसाठांनी शिवतारेंना दिलाय. पाहुयात. युतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल. नसता ज्यांचे मार्ग त्यांनी वेगवेगळे करायला हरकत नाही आणि त्याला मग आमचा सपोर्ट असणार नाही. आक्रमक भूमिका घेणारे आणि महायुतीला टेन्शनमध्ये आणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील काही मिनिटांमध्येच आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोतच. मात्र त्याआधी आणखी एका संघर्षाची बातमी. जवळपास 5 वेळा संयुक्त बैठका झाल्या. 2-4 जागांवरून चर्चाही झाली. मात्र त्याचा काहीही फायदा झाल्याचं दिसत नाहीये. कारण 6 बैठकांनंतर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये एकमत झालेलं नाहीये. त्यापुढे जात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतची युती तुटल्याचं विधान केलं. तर युती तोडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी घेतल्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. याशिवाय त्यांनी एक असं वक्तव्य केलंय ज्यामुळे आता वंचित विरुद्ध ठाकरेंची सेना अशा नवा वाद पेटू शकतो. पाहूयात. जे आहेत ते परत देतोय, त्यांनी त्याच्यावरती लढावं. हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं. पब्लिकली ते 4 म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यादी, त्याच्यामध्ये 1 अकोला आणि 2 उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. तुम्ही किती तारखेपर्यंत थांबणार आहात, कधीपर्यंत थांबणार आहात? ते मी कोणावरती कॉमेंट करणार नाही. ज्यांना कोणाचं करायचं मी कालच जाहीर केलं की 26ला आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू. महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत आहे. बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर हा विजय अधिक दैदिप्यमान झाला असता, म्हणजे मताधिक्य आमचं थोडं वाढलं असतं. याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत, पण या महाराष्ट्रातल्या शोषित वंचित पीडित जनतेला आमच्याबरोबर घ्यावं. पण ही जनता आमच्याबरोबरच आहे आणि राहील. बाळासाहेब आंबेडकर सन्माननीय नेते आहेत. त्यांचं संघटन महत्त्वाचं आहे. आम्ही त्यांच्याशी वारंवार चर्चा केली आहे. आम्ही त्यांना वारंवार विनंती केलेली आहे. त्यांनी खरं म्हणजे हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता, पण तरीही आम्ही आशा सोडलेली नाही. बारामतीवरून शिवतारे विरुद्ध पवार, जागा वाटपावरून ठाकरे विरुद्ध वंचित असे वाद सुरू झालेत. महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही गटांमध्ये कुरबुरी सुरू असतानाच अमरावतीवरून महायुतीचं तोंड आणखी कडू होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा वाटपात आपल्याला कुणी विचारत नाही असं उघडपणे म्हणणारे बच्चू कडू
वेगळ्या विचाराच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचा उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढेल असं जाहीर केलंय. त्यामुळे नवनीत राणांची उमेदवारी फायनल मानली जाते. अशातच राणांच्या प्रचारासाठी धमकावलं जात असल्याचा आरोप करत कडूंनी उमेदवारीला तर विरोध दर्शवला आहेच, पण अमरावती प्रहारचा उमेदवार असणार असं बच्चू कडूंनी जाहीर केलं. राणा कडू वाद, अडसुळांचा दावा, यामुळे युतीतल्या अडचणी वाढू नये, बंडखोरी टळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्या बच्चू कडूंना चर्चेसाठी बोलावलंय. आता बच्चू कडू शिंदेंचं ऐकणार की शिवतारेंप्रमाणे बंडाचा झेंडा फडकवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नाशिकमध्येही महायुतीतील धुसफूस थेट ठाण्याच्या रस्त्यावर बघायला मिळाली. शिवसेनेचा मतदारसंघ असलेल्या नाशिकवर भाजपनं दावा केला. जिथे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे विद्यमान आहेत, तिथे ही जागा आपल्याला सोडावी अशी भाजपाची मागणीनं जोर धरला. त्यामुळे हेमंत गोडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल रात्री गोडसे मंत्री दादा भुसेसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मोठा गाड्यांचा आणि कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन ठाण्यात पोहोचले. तिथे काही तास रस्त्यावर ठाण मांडून बसले. या शक्ती प्रदर्शनानंतर शिंदे बाहेर आले, त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी काही दिवस आधी नाशिकच्या मेळाव्यात गोडसेंची उमेदवारी जाहीर करून टाकली होती आणि मग सगळं महाभारत सुरू झालं होतं. आज याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या आमदार देवयानी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं आता पुढच्या चर्चांना जोर आलाय. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं का आपल्या शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्या देखील आहे आणि म्हणून त्या आपल्या राज्यस्तरीय महायुतीचे सर्व जे काही नेते मंडळी असतील अशी सर्वांशी चर्चा करून आपण नाशिकची जागा ही धनुष्यबाणासाठी सोडून घेऊ अशा प्रकारची ग्वाही त्यांनी आम्हाला दिली. नाशिक लोकसभेच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहे. नगरसेवकांची महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या जवळपास 66 आहे आणि इतर नगरपालिकांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आमचे 25 नगरसेवक ह्या भारतीय जनता पार्टीचे जवळपास ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि एकूण 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहे. त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत. हे सर्वांचं आमचं एकमत ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही आज भेट दिली. असं म्हणतात की होळीला दुश्मन भी गले लग जाते हैं, पण हे सोडा, काँग्रेसमध्ये दुसऱ्या पक्षाला घेऊन नाही तर पक्षांतर्गत कोल्ड वॉर आजही प्रकर्षानं बघायला मिळाला. काँग्रेसनं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी जाहीर केली. ती सोपी नव्हती. खरं तर विजय वडेट्टीवार यांनी आपली कन्या शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभा मिळावी म्हणून प्रयत्न केले. सुरुवातीला शिवानी वडेट्टीवार यांचंच नाव चंद्रपूर लोकसभेसाठी आघाडीवर होतं. मात्र मतदारसंघातून प्रतिभा धानोरकरांना मिळणारा प्रतिसाद आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकरांचा पारंपरिक मतदार हे सगळं लक्षात घेता पक्षानं त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज प्रतिभा धानोरकर दिल्लीहून नागपुरात पोहोचल्या. विमानतळावर प्रतिभा धानोरकरांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. यावेळी भावुक झालेल्या प्रतिभा धानोरकरांनी सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. काँग्रेस वरिष्ठांसोबतच महाविकास आघाडीतील नेत्यांचेही त्यांनी आभार मानले. मात्र यावेळी त्यांच्या जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते मानल्या जाणारे राज्याचे विरोधी पक्ष नेते असणाऱ्या विजय वडेट्टीवारांचा उल्लेख मात्र टाळला, ज्याची चर्चा रंगू लागली. तर गडबडीत माझं नाव विसरल्या असतील असं म्हणत वडेट्टीवारांनी सारवासारव केली. त्या आज नागपुरात पोहोचल्या तर त्यांच्या स्वागताला वडेट्टीवारांच्या परिवारातील कुठला सदस्य नव्हतं. त्या गैरहजेरीची ही एक चर्चा सुरू झाली.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात रामटेकमध्ये मतदान होतंय, त्यासाठी काँग्रेसनं रश्मी बर्वेंना उमेदवारी जाहीर केली आहे. पण या उमेदवारीवर काँग्रेसमधूनच आक्षेप घेण्यात आलाय. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे यंदा तिकिटाची अपेक्षा असताना ऐनवेळी बर्वेंना उमेदवारी मिळाल्यामुळे किशोर गजभिये नाराज आहेत. त्यांच्या बंडखोरीची शक्यता वर्तवली जात असली तरी काँग्रेसकडूनच अर्ज भरणार असल्याचं गजभियेंनी स्पष्ट केलंय. पाहूयात. महायुतीच्या अशाच एका संघर्षावरून आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरकडे. आजचा आपला पहिला प्रश्न मी परत एकदा सांगते. अजितदादांना विरोध करणाऱ्या शिवतारेंवर कारवाई न झाल्यास महायुती सोडू, राष्ट्रवादीचा हा इशारा खरा होईल का? सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून दयानंद गौडगाव, महायुतीतून एक उमेदवार ठरलेला असताना सुद्धा विजय शिवतारे बंड करून निवडणुकीला उभे राहत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांच्यावर कारवाई होणे योग्य ठरेल. एक्स वरून मनोज जाधव, जे गेलेत ते फक्त सत्तेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी म्हणून गेले आणि आता राजकारणात स्वाभिमान तत्व याला काहीच किंमत उरली नाही. युट्यूबवरून राजेश, एक वेळेस शिवतारे महायुतीकडून बारामतीमध्ये लढतील, पण राष्ट्रवादीनं महायुती सोडणे शक्य नाही. युट्यूबवरून अरुण बेंद्रे, नाही, कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीत तेवढा दम नाही. फेसबुकवरून उमेश शिंदे, त्याला वाघाचे काळीज लागते आणि यांचे परतीचे दोर केव्हाच कापले गेलेत. फेसबुकवरून रमेश जाधव, कशाला 4 जागा घेताय? युतीमधून तुम्ही बाहेर पडावे, तुम्ही स्वाभिमानी राहावे. इंस्टाग्रामवरून मेघा मस्के, एकटे विजय शिवतारे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एवढे जेरीस आणत आहेत, हे आश्चर्यकारक आहे. इंस्टाग्रामवरून प्रशांत म्हात्रे, नाही, महायुती तोडली तर हे जेलमध्ये जातील. बारामतीत अजित पवारांविरोधात उभे ठाकलेले विजय शिवतारे, आव्हानं प्रति आव्हानं, महायुतीबाबत राष्ट्रवादीची भूमिका, रखडलेलं जागा वाटप, इच्छुकांची नाराजी, या आणि अशा इतर सर्वच विषयांवर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. उमेशजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. एकंदरीत परत आज चर्चेचा विषय विजय शिवतारे राहिलेत, त्यामुळे पहिला प्रश्न मी तुम्हाला तोच विचारते. आज अगदी तुम्ही निर्वाणीचा इशारा दिला, पण नक्की काय होतंय? अजून मुख्यमंत्री त्यांचं मन वळवू शकले नाहीयेत. मुख्यमंत्री महोदय त्यांचं मन वळवण्याचा भरपूर प्रयत्न करतायत. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या कडून तशा पद्धतीच्या आम्हाला खात्रीशीर माहिती देखील मिळालेली आहे. परंतु त्यांच्या समोर विजय शिवतारे वेगळ्या पद्धतीचं प्रेझेंटेशन करतायत. विजय शिवतारे हे विधानसभेला पराभूत झाल्यानंतर 4 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये फिरकले सुद्धा नाही. त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत आणि मंत्रिपदाच्या कारकिर्दीत कुठल्याही पद्धतीचा पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा विकास ते करू शकलेले नाहीत. त्या मतदारसंघामध्ये त्यांना आता एंट्री देखील मिळाली नसती. परंतु या महायुतीच्या घटक म्हणून ते गेल्यानंतर, ही लोकसभा निवडणूक लागल्यानंतर त्यांना कुणीतरी सल्ला दिला असावा माहित नाही, परंतु चर्चेत येण्याच्या करता त्यांनी अशा पद्धतीचा मार्ग निवडला की अजितदादांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची. मध्यंतरी त्यांनी अजितदादांमुळे माझी किडनी फेल झाली, अजितदादांमुळे माझं हार्ट फेल झालं, आता मला डायलिसिस करायला लागतं, अशा पद्धतीच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या शारीरिक आजाराचं जबाबदारी ही अजितदादांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या संदर्भात यापूर्वी देखील ते कशामुळे त्यांची किडन्या फेल झाल्या, कशामुळे हार्ट फेल झालं, याच्या बाबतीतली
त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीच त्या ठिकाणी माहिती दिलेली होती. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की विजय शिवतारे काय बोलायचं थांबत नाहीत, टीका करायचं थांबत नाहीत, अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर, आमच्या मर्मस्थळावर आघात करतायत आणि वाईट पद्धतीनं ते बोलतायत. लोकांमध्ये त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये वेगळ्या पद्धतीचं परसेप्शन होतंय की आम्ही का गप्प राहतोय. त्यामुळे मी सांगितलं आज कालच प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितलं की आम्ही काय सत्तेसाठी लाचार नाही आहोत. आम्ही एक वेगळ्या धारणेने, वेगळ्या विचारांनी या निर्णयामध्ये आम्ही आलेलो आहोत की महायुतीमध्ये सहभागी व्हायचं. परंतु जर कोण चपलेची भाषा करणार असेल तर आम्ही ऐकून घ्यायला ते मोकळे नाही आहोत. उमेशजी, एकंदरीत आपली प्रेस कॉन्फरन्स आम्ही आता 0 आवर मध्ये सुद्धा दाखवली. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एकीकडे जसं आपण म्हणत आहात ते विधानसभा हारले, त्यांनी ते तिथे फिरकले नाही. जर आज त्यांची तिथे ताकद नसेल तर आपण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला आज इतकं महत्व का देत आहात? आपला आवाज ब्रेक होतो. मी आपल्याला विचारलं की एकीकडे जर आपलं हे म्हणणं असेल की विजय शिवतारे हे ज्या पद्धतीनं पराभूत झाले त्यानंतर ते आपल्या मतदारसंघात आले नाही, त्यांनी कुठलंही काम केलं नाही, त्यांच्याकडे विकास नाही, त्यांना लोक थार देत नाही, असं जर असेल तर आपण त्यांच्या सर्व वक्तव्याकडे दुर्लक्ष का करत नाही? एक लक्षात घ्या, विजय शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याला आमची हरकतच नाही, त्यांनी बिनधास्त निवडणूक लढवावी. परंतु विजय शिवतारे हे महायुतीचा घटक आहेत ना. त्या पक्षाचे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे माजी मंत्री आहेत, ज्येष्ठ नेते म्हणून त्या ठिकाणी ते आहेत, त्यांचे सहकारी आहेत. महायुतीचा घटक म्हणून एकत्र आम्ही आलोय कशासाठी? एकत्रितरित्या देशाच्या पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागं 45+ खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत, जास्तीची ताकद निवडून द्यायची आहे. तिन्ही पक्षांची एकामेकाला मदत झाली पाहिजे. विजय शिवतारेंची जी काही ताकद त्या ठिकाणी मतदारसंघात असेल ती त्या ठिकाणी त्यांनी महायुतीचा खासदार निवडून आणण्याच्या करता उपयोगात आणली पाहिजे. उलट त्याच्या उलट जाऊन ते वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य करून महायुतीमधलं वातावरण बिघडवत आहेत. आपण कधीपर्यंत थांबणार आहात? मुख्यमंत्र्यांना आपल्या पक्षाकडनं काही अल्टिमेटम देण्यात आलाय का शिवसेनेला? हे पहा, आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि आता जागा वाटप सगळं फायनल होत आलेलं आहे. उद्या आमच्या पक्षाची याच अनुषंगानं बैठक देखील पुण्यामध्ये आहे. याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम अशी काही आम्ही तारीख वगैरे काही दिलेली नाही, परंतु या बाबतीमध्ये त्याचं गांभीर्य माननीय मुख्यमंत्री, आमच्या पक्षातले सर्व आमदार, सर्व वरिष्ठ नेते याचं गांभीर्य जे आहे ते त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलेलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेतील. कदाचित विजय शिवतारे जर निवडणूक लढवणार असतील आणि त्यांनी समजा अर्ज भरला तर कदाचित त्यावेळेला त्यांची हकालपट्टी माननीय मुख्यमंत्र्यांना करावीच लागेल. पण अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय का तुम्हाला की त्यांची हकालपट्टी होईल? त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांच्या पक्षाचे शंभूराजे देसाई यांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे की जर विजय शिवतारे त्यांनी जर महायुतीचा धर्म नाही पाळला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा पद्धतीचं वक्तव्य माझ्या ऐकण्यामध्ये आलेलं आहे. आपण आता जी भूमिका घेतली उमेशजी, आपण पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहात, त्यामुळे आपली जी भूमिका आहे की विजय शिवतारेंना पक्षाच्या बाहेर काढावं, ती भूमिका अजितदादांना मान्य आहे का? आपण मुख्य प्रवक्ते आहात त्यामुळे आम्ही गृहीत धरतोय की आपली भूमिका ही अजितदादांना सुद्धा मान्य आहे आणि ती त्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना कन्व्हे करण्यात आली आहे. निश्चित मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून जबाबदारीने या ठिकाणी बोलतोय की अशा पद्धतीची वक्तव्य केल्यानंतर त्या ठिकाणी राज्यभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होणार आहे. जिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे असणार आहे तिथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, किंवा जिथं शिंदे साहेबांच्या खासदारकीचे उमेदवार असणार आहे तिथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांना कसं काम करू वाटेल शिवसेनेचं जर त्यांचा एक नेता जर आमच्या नेत्यांना चपलीची भाषा करत असेल तर? आणि त्याचा परिणाम जो आहे तो एकंदरीतच कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होणार आहे. त्यामुळे ही कारवाई करावीच लागेल. त्यामुळे ही पक्षाची निश्चितपणे आमची भूमिका आहे. अजितदादा पक्षाचे आमचे अध्यक्ष आहेत. नक्कीच. एक शेवटच्या प्रश्नाकडे मी आपल्याला नेते, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. उमेशजी, नाशिकच्या जागेवरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे का? हॅलो,
हा, मी आपल्याला शेवटचा प्रश्न विचारते. नाशिकच्या जागेवरून अजूनही रस्सीखेच आहे का? उमेशजी, आपल्याला माझं बोलणं ऐकू येतंय का? आवाज कट होतोय माझा. आवाज आपला जो आहे तो दिसतोय. नाशिकच्या मतदारसंघावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे का? नाशिकच असं नाही, काही अजून 1-2 मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी रस्सीखेच म्हणता येणार नाही. चर्चा त्याच्यावर चालू आहे. अच्छा, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आपला आजचा पहिला प्रश्न पाहूया. एकूण 27,000 मतं आहेत. आपला प्रश्न होता, अजितदादांना विरोध करणाऱ्या शिवतारेंवर कारवाई न झाल्यास महायुती सोडू. राष्ट्रवादीचा हा इशारा खरा होईल का? युट्यूबवरच्या या प्रतिक्रिया आहेत. 26% होय म्हटलंय, 74% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. %54 लोकांनी होय म्हटलंय, 46% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. %24 होय म्हटलंय, 76% नाही. एक्स वर बघूया कौल. %18 होय म्हटलंय, 82% नाही. आपल्या राज्यात पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी अर्ज भरण्याचा परवा शेवटचा दिवस आहे. म्हणजे लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. मात्र युती असो की आघाडी, अजूनही दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची नावं ठरत नाहीयेत. एकमेकांचे कट्टर विरोधी पक्ष एकत्र आलेत, अशा अभद्र युती किंवा आघाड्या केल्या की हे चित्र पाहायला मिळणार हे अपेक्षितच होतं. असं नव्हतं की याआधी नाराजी नसायची, पण ती एवढ्या शेवटच्या क्षणापर्यंत रेंगाळायची नाही. तोडगा काढून नेते मंडळी जेव्हा उमेदीनं फॉर्म भरणे, फॉर्मसाठी मिरवणुका काढणे, प्रचार करणे अशा कामांना लागलेले दिसायचे, त्यावेळी मात्र आज ह्यावेळी नेते मंडळी अजूनही बैठका घेऊन नाराजी दूर करण्यातच लागलेले दिसत आहे. विजोड जोड्या एकत्र आल्या त्याचा हा परिणाम. अनेक वर्ष ज्या पक्षांची, मित्रांची किंवा जागांची सवय नव्हती तिथे तडजोड करावी लागते. एवढं सगळं करून नाराजी दूर केली, समेट घडवला असं वरवर चित्र दिसलं तरी वर्षानुवर्ष तालुका किंवा गाव पातळीवरील वाद शमवणं एवढं सोपं आहे का, याची परीक्षाच ही निवडणूक ठरणार आहे. शत्रू खूप ताकदवर असला, भरपूर दारुगोळा सैन्य असलं तरी गड काबीज करता येतो, कारण गडाचा दरवाजा उघडणारा आतलाच कोणीतरी फितूर असतो. हे माहिती असल्यामुळे सगळेच पक्ष काळजीपूर्वक पावलं टाकतील हे नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.